तुम्ही बघू शकता इथे आहे गोरेगाव स्टेशन आणि हे गोरेगाव स्टेशनच्या अपोजिट आहे साई व्हेज वर्ल्ड. गोरेगाव पास्ता आहे. मेन कोर्समध्ये बघू शकता 2 आहे. पनीर लजीज आहे, व्हेज कढाई आहे. अजून एक भाजी इथे येल्लो बटाटा आलू. इथे आता आम्ही आमरस घेतले. हे आहे गोरेगाव येथे साई व्हेज वर्ल्ड अपोजिट गोरेगाव रेल्वे स्टेशन. आता आम्ही चाललो अनलिमिटेड फूडचा आस्वाद घेण्यासाठी. तर चला आतमध्ये. नमस्कार मंडळी, आम्ही आज गोरेगाव ईस्ट येथील साई व्हेज हॉटेलमध्ये लंच करण्यासाठी आलो, अनलिमिटेड फूड खायसाठी. तर चला बघूया आज जाऊन कशा प्रकारचं म्हणजे आपण जेवण मिळते आणि कसा अनुभव येते. चला. नमस्कार मंडळी, आज आम्ही साई व्हेज हॉटेल गोरेगाव येथील साई व्हेज हॉटेलमध्ये आलेलो आहे. अनलिमिटेड लंच करण्यासाठी आलेलो आहे. तर आता इथे आम्हाला सुरुवातीला वेलकम ड्रिंक आलेलं आहे. तर आता ते आम्ही वेलकम ड्रिंक प्यायला देतो. मग थोड्या वेळेस स्टार्टर मेन कोर्स वगैरे सुरू होईल. हे असं इकडचं वातावरण आहे सगळं. ॲम्बियन्स आहे. हां, परिसर आजूबाजूचा. वाव, कैरीचं पन्ने आहे. ओके. वेलकम ड्रिंक आलं इथे, कैरीचं पन्ने. आता पहिला स्टार्टर आला आहे पनीर क्रिस्पी. इथे कसं आहे स्टार्टर ती लोक सर्व करतात, बाकी मेन कोर्स आपण जाऊन घ्यायचं. सुरुवातीला वेलकम ड्रिंक आलं. स्टार्टरमध्ये मसाला पापड एक काहीतरी आहे, पनीर क्रिस्पी आहे आणि पिझ्झा टाईप आहे छोटासा. चाट असं आलं आहे, कॉर्न चाट. तर बघूया कसं आहे स्टार्टर. ते अजून स्टार्टर वगैरे येत आहेत. चीज बॉल आणि इथे फ्रेंच फ्राईज आले. श्रुतिका कसं वाटतंय? सध्या स्टार्टर खाण्याचा प्रोग्राम चालू आहे. स्टार्टरमध्ये जेवढे आयटम आहेत की सुरुवातीला तेच खाऊन पोट भरून जाईल. पण आम्हाला अजून मेन कोर्स खायचं आहे. त्याप्रमाणे हे सगळे भुक्कड लोक असेच सकाळी न जेवता न नाश्ता करता आलेले आहेत तिथे. बघा कसे ताव मारत आहेत. अनलिमिटेड फूड खायचं असेल ना तर सकाळी पोट रिकामं असेल ना तेव्हा जायचं. रिकामं पोट ठेवून यायचं आणि भरपूर खाऊन घ्यायचं. आता बघा आम्ही फक्त स्टार्टरच खातो. केवढे सारे आयटम आहेत. पनीर क्रिस्पी इथे काहीतरी आलंय, हे क्रिस्पी बॉल्स आहेत. परत फ्रेंच फ्राईज. हा ब्रॉकली आले आहे, तंदुरी ब्रॉकली. आम्हाला आवडला नाही, कोणाला आवडला बघूया. तिला पण नाही आवडलेला आहे. नाही आवडला. त्याचा मसाला आम्हाला आवडला. बाकी मसाला ते आता पिझ्झा स्लाइस पण दिला आहे. स्टार्टर एवढं आहे की एक एक येत चाललं आहे. आम्ही अजून सध्या मेन कोर्स घ्यायला बघतोय, पण स्टार्टर काय अजून संपत नाही. हे मसाला बघू शकता. इथे ढोकळा आहे, चपात्या ठेवलेल्या आहेत, पापड आहे आणि इथे पावभाजी आहे. पावभाजी आहे, पास्ता आहे. मेन कोर्समध्ये बघू शकता 2 आहे. पनीर लजीज आहे, व्हेज कढाई आहे. अजून एक भाजी इथे येल्लो बटाटा आलू दाल तडका. राईसमध्ये पण बघू शकता जिरा राईस आणि आहे इथे मूग दाल हलवा स्पेशल. सीझनप्रमाणे इथे आमरस आहे. स्वीटमध्ये पण बघू शकता इथे. हे सगळं मेन कोर्स अनलिमिटेड आहे. इथे तुम्हाला पाव वगैरे असं मस्त बटरमध्ये गरम करून मिळेल तुम्हाला इथे. तर बघूया आता आपण. आता वाट बघतायत मेन कोर्सची आणि मेन कोर्स जाऊन तिथे तुम्हाला आणावा लागतो. तर चला. स्टार्टर खाऊनच होतं पोट. ते बघू शकता इथे सिटिंग अरेंजमेंट. हे आहे गोरेगावमध्ये गोरेगाव स्टेशनजवळ साई व्हेज वर्ल्ड. इथे हे सेक्शन आहे, हे पूर्ण अनलिमिटेड फूडसाठी असतं. सकाळी इथे अनलिमिटेड नाश्ता असतो, दुपारी जेवण असतं, परत संध्याकाळी पिझ्झा पास्ता वगैरे आणि परत रात्रीचं स्नॅक असं जेवण असतं. अनलिमिटेड बुफे.
तर आम्ही इथे दुपारी लंचसाठी आलेलो आहे. तर आता आमचं स्टार्टर वगैरे खाऊन झालेलं आहे. तर मेन कोर्ससाठी आम्ही वाट बघतोय ना, इथे जाऊन स्वतःच घ्यायचं आहे. ॲक्च्युली मंडे आज मंडे आहे, त्याच्यासाठी इथे गर्दी कमी होती. कारण का आम्ही तर फर्स्ट टाईम आलो, पण चांगलं वाटलं. स्टार्टर खाल्लं की चांगलं लागलं. तर बघूया मेन कोर्स कसं येते, त्यात आम्ही घ्यायला चाललो. चला आता ढोकळा घेतला आहे, खमण ढोकळा. बघा किती मस्त स्पंजी ढोकळा आहे. आणि ते काय नाचोस आता मी संपवले आणि मी पिझ्झा परत एकदा घेतला. छान आहे नाश्ता. पावभाजी, पास्ता पण आहे. थोडी थोडी घे, तुझं पास्ता सांगायचं तूच ना. थोडी थोडी घे. तिथे तर मी आधी पावभाजी घेतली. बाकी मेन कोर्स आहे ते, तो आम्ही आता नंतर घेऊ. सुरुवातीला पावभाजी त्याच्या अगोदर पण मी दाखवलं, परत बघा एकदा. आमरस, मुंगाल हलवा, राईस, दाल तडका, आलू जिरा आहे, जिरा, व्हेज कढई आहे, पनीर लसीस, पनीर लजीज आहे, व्हाईट सॉस पास्ता आहे, पावभाजी आहे. आणि आता मी ती पावभाजी घेतली आणि खातो आता. बघू. पण पावभाजी सूप घेऊन येतो मी, टोमॅटो सूप आहे. बाउलमध्ये घ्यायचं. तर आम्ही पावभाजी ट्राय करतोय. पनीरची पावभाजी पण छान आहे. झालं. ते आता आम्ही मेन कोर्स चालू केला. इथे बघू शकता 2 भाज्या आहेत. एक पनीरची, एक आलू जिरा आणि एक व्हेज कढई, मिक्स व्हेज मिक्स व्हेज. आणि रोटी आहे, बटर रोटी. श्रुतिका कसं वाटतंय? अजून पोटाची हालत काय कंट्रोल? मी जसं लिमिटमध्येच खातो. ओके. अन्न वेस्ट नाही घालवायचं. हो अनलिमिटेड म्हणून हो. जेवढं लागतं तेवढंच खाते. इथे मसाला छास पण आलेला आहे. अजून भरपूर बाकी आहे. आमरस वगैरे बाकी आहे. मूग डाळ हलवा बाकी आहे. म्हणून हळूहळू पोटाला थोडा आराम पण देतो मध्ये मध्ये. आणि केक पण आहे तिथे. सगळे आयटम्स बघून ठेवले आहे. फक्त आता एक 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 खायची बाकी आहे. हां, एक 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 संपू आणि त्याच्यावर मग ताव मारायचं. थोडी थोडी पोटात जागा होते ते पण. इथे आता आपण दाल चावल घेतलेला आहे. मस्त गरम गरम डाळ आहे, वाफा निघतात एकदम. इथे आता आम्ही आमरस घेतले. आमरस पण अनलिमिटेड आहे. बघूया आता, मजा येणार आहे आता खायला. पहिला आंबा. हे आता डेझर्ट मागवलेलं इथे. आमरस, डाळ हलवा आणि केक. हे केक आहे, केक स्लाइस. ते आता जेवण झाल्यावर सगळ्यांना झोप येते. इथे बघू शकता सगळे ताटं, भरपूर काय काय खाल्लेलं आहे. मस्त फुल पैसा वसूल आणि पोट फुल. नाही, छान होते सगळे पदार्थ, मस्त होते. फर्स्ट टाइम आलो आम्ही, पण आम्हाला आवडलं पदार्थ, सगळे आवडले. छान वाटलं. तर इथे आमचं सगळं खाऊन झालेलं आहे आणि एकदमच सगळ्यांच्या श्रुतिकाचे बघा डोळे बघून समजू शकता की जेवण किती अंगावर आलेलं आहे. पोट गच्च झाले, आता आम्हाला चालायचे पण फायदे झालेले. इथे बघू शकता किती गर्दी आहे. आता आज दुपारचं होतं म्हणून, मंडे होता म्हणून एवढी गर्दी नाही, पण संडेला वगैरे बुकिंग असते. इथे वेटिंगवर असतं. तर मंडळी, आताच आम्ही पोटभर अनलिमिटेड फूड खाऊन गेलो. एवढं पोट भरलं आहे की आता चालायची सुद्धा ताकद नाही. खरंच छान होतं इकडचा अनुभव. आम्हाला चांगला आला. म्हणजे पदार्थ पण चांगले आहेत, चव टेस्ट चांगली आहे पदार्थांची. आणि खरंच अनलिमिटेड म्हणजे अनलिमिटेड आहे. पण तुम्हाला जेवढं पोट भरून घे तेवढंच खावा, जेवढं ओव्हर होऊन जातं. पण टेस्ट मात्र चांगले आहे. फर्स्ट टाईम अनुभव घेतला, पण छान वाटलं. तर हे साई व्हेज प्युअर व्हेजिटेरियन हॉटेल आहे. अनलिमिटेड फूडचा आनंद आम्ही आज घेतला इकडे. म्हणजे स्टार्टर, मेन कोर्स वगैरे, डिझर्ट, असं वेगवेगळे प्रकार आहे. खास करून आमरस पण आहे या सीझनला. आता सध्या मे महिना सुरू झाला आहे, तर त्यामुळे आमरसाचा सुद्धा तुम्ही आनंद इथे घेऊ शकता. खरंच फूड खर्च झाला. तर आम्ही पुढच्या वेळेस तुम्हाला नक्की भेटू. जर व्हिडिओ आमचा आवडला असेल त्याला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असेल त्याला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत मस्त गाडी स्वस्त राहा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा. चला आता